Hello students, myself Manisha Devre. I welcome you all in Devre Mathematics channel. In today's lecture, we are going to start chapter number 6, that is trigonometry of 10th standard state board. हे जे चॅप्टर होतं ट्रिग्नोमेट्री हे तुम्हाला ऑलरेडी 9th स्टँडर्डला पण होतं, पण ते एकदम बेसिक लेवलला होतं. आत्ता 10th स्टँडर्डला आपण त्याचा पुढचा पार्ट बघतोय. आता तुम्ही सगळेजण बघताय की तुमचा जो सिलेबस आहे तो तुमच्या बोर्डने थोडासा स्किप केला आहे. प्रत्येक चॅप्टरमधले असे काही टॉपिक्स आहेत की ज्यांचा आपला कॉलेज मॅथमॅटिक्समध्ये यूज होणार नाही आहे, असे टॉपिक जनरली त्यांनी स्किप केले. पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ट्रिग्नोमेट्रीमधला कुठलाच टॉपिक बोर्डने स्किप केलेला नाही आहे. मीन्स काय की ट्रिग्नोमेट्री हे चॅप्टर आपल्या हायर स्टडीजसाठी सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की हे चॅप्टर जे आहे ते तुम्हाला सॉल्व केव्हा करता येतं, जेव्हा त्याच्यात असणारं कंटेंट मीन्स फॉर्म्युले टेबल हे तुमचं सगळं लर्न झालं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीमध्ये इंटरेस्ट येईल. आणि हे पण नक्की आहे की असे काही चॅप्टर्स आहेत की ज्याला पर्टिक्युलर एकाच मेथडने तुम्हाला सॉल्व करता येतं, जसं तुम्ही आधीचे चॅप्टर्स बघितले. पण ट्रिग्नोमेट्रीमध्ये तसं नाही आहे. तुम्हाला एका समसाठी 2-3 मेथड अप्लाय करता येतील जर तुमचं ते कंटेंट एकदम क्लिअर असेल तर. सो आपण आता स्टार्ट करतो आहे चॅप्टरला. चॅप्टर स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन देते मी की ट्रिग्नोमेट्री इज इन्व्हेंटेड बाय द ग्रीक मॅथमॅटिशियन हिपार्कसने ट्रिग्नोमेट्रीला सगळं प्लॅन करून दिलं आहे आपल्याला. राईट अँगल ट्रायंगलवरनं त्यांनी वेगवेगळे रेशोज आपल्याला रेडी करून दिले. आपण फक्त त्याचा आता यूज करतो आहे. द सेकंड इंडियन मॅथमॅटिशियन दॅट इज आर्यभट्ट द ग्रेट इंडियन मॅथमॅटिशियन. ह्या मॅथमॅटिशियनने ट्रिग्नोमेट्रीचा यूज ॲस्ट्रॉनॉमीच्या स्टडीसाठी केला आहे. त्या ॲप्लिकेशनमुळे आज जे आपण प्लॅन करतो वेगवेगळे मिशन्स प्लॅनेटवरती जाण्यासाठी, नासा ज्याच्यावरती काम करते, इस्रो ज्याच्यावरती काम करत असतो, त्या सगळ्या गोष्टी आज पॉसिबल झाल्या आहे. त्याचं रिझन आहे आर्यभट्ट आणि हिपार्कस. एवढी इम्पॉर्टंट अशी कन्सेप्ट आहे. सो लेट अस स्टार्ट. आत्ता आपल्याला सगळ्या गोष्टी 1 बाय 1 बघायच्या आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला थोडंसं रिकॉल करून देते. तुमच्या 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही ट्रिग्नोमेट्रीच्या कुठल्या कुठल्या बघितल्या. इन 9th स्टँडर्ड राईट अँगल ट्रायंगलवरनं तुम्हाला डेफिनेशन्स दिल्या गेल्या आहे. सपोज दिस इज राईट अँगल ट्रायंगल ABC, दिस इज अँगल थीटा. जनरली अल्फाबेट जे असतात आपले ते इथे यूज नाही होत. थीटा, अल्फा, एक्स ह्या वेमध्ये हे अँगल डिनोट केले जातात. हा आहे 90 डिग्री. नंतर ह्याला काय म्हणतो आपण, हायपोटेनस. पायथागोरसने दिलं आहे आपल्याला हे सगळं. BC, दिस साईड इज कॉल्ड ॲडजसंट साईड. यू ऑल नो दिस. तुमचं हे सगळं 9th स्टँडर्डमध्ये झालं आहे. अँड दिस इज अपोजिट साईड ऑफ अँगल थीटा. नाव 9th स्टँडर्डमध्ये पहिल्यांदा तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीसोबत इंट्रोडक्शन झालं आहे. पहिल्यांदा तुम्ही ट्रिग्नोमेट्री ही कन्सेप्ट 9th स्टँडर्डमध्ये बघितली आहे एकदम बेसिक लेवलला. तर तिथे तुम्हाला शिकवलं गेलं आहे साईन थीटा. हिपार्कसने त्याला इन्व्हेंट केलं आहे. साईन थीटा हा रेशो जो आहे त्याला लिहिलं जातं अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस देन साईन थीटा नंतर काय होतं कॉस थीटा. हे पण झालं आहे तुमचं. कॉस थीटाची डेफिनेशन आहे ॲडजसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनस. देन टॅन थीटासुद्धा तुम्ही 9th स्टँडर्डला बघितलं आहे. ह्याला रेशोज म्हणतात. हे बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत. रेशोज का म्हटलं जातं, कारण सगळं हे अपॉनच्या फॉर्ममधले त्याचे फॉर्म्युला ऑफ टॅन थीटा माहिती असेल तुम्हाला. टॅन थीटा is find out by using formula opposite side upon adjacent side. These are the theoretical formulas of these 3 ratios. Again in 9th standard you study sin of 90 minus theta is equal to cos theta. Cos of 90 minus theta equal to sin theta. Then tan theta equal to
sin theta upon cos theta tan theta multiply by tan 90 minus theta इक्वल टू 1. हे सगळं तुमचं 9th स्टँडर्डमध्ये झालं आहे. आपण त्याला रिकॉल करतो आहे. जेव्हा तुम्ही तुमचं टेक्स्टबुक बघाल तेव्हा फर्स्ट पेजवरती लेट्स रिकॉल म्हटलं आहे. त्याच्यात जे बॉक्सेस दिलेले आहेत ते तुम्हाला ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनने कंप्लीट करता येतील. ऑल्सो इन 9th स्टँडर्ड हा टेबल तुम्हाला होता. ह्या टेबलला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये इथे अँगल्स इथे आणि हे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज आहेत. फर्स्ट अँगल 0, 0मध्ये 30 ॲड केला, नेक्स्ट अँगल 30, 30मध्ये 15 ॲड केला, नेक्स्ट अँगल इज 45. नाउ ॲड 15 इन 45 वी गेट 60 अँड इन लास्ट अँगल ॲड 30 वी गेट 90. हे एकदम सिरियली लक्षात ठेवा. फर्स्ट अँगल इज 0 प्लस 30 वी गेट 30 प्लस 15 वी गेट 45 plus 15 we get 60 plus 30 we get 90. Now value of sin 0 is 0. Value of sin 30 is 1 by 2. Remember this. Sin 45 is 1 by root 2. Sin 60 is root 3 by 2 and sin 90 is 1. तुम्हाला हा टेबल लर्न करायला थोडंसं डिफिकल्ट जात असेल तर एकदम इझी आहे. फक्त ही लाईन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि ही लाईन साइन थीटाची पूर्ण लाईन लक्षात ठेवा. साइन 0 फर्स्ट नंबरला ह्या टेबलमध्ये 0 असतो. एंड त्याचा 1 होतो. राहिलेला फक्त 3 मिडल व्हॅल्यू. फर्स्ट व्हॅल्यू इज 1 by 2, सेकंड व्हॅल्यू इज 1 by root 2 अँड थर्ड व्हॅल्यू इज root 3 by 2. हाऊ कॅन वी राईट हिअर कॉस थीटा? इकडून लेफ्टकडनं इकडे लिहायला सुरुवात करायची. मीन्स राईट फर्स्ट, राईट 1 हिअर. 1 नंतर काय लिहाल? root 3 by 2, देन 1 by root 2, 1 by 2 अँड लास्टमध्ये 0. हाच टेबल मी परत इथे लिहिला आहे रिवर्स वेमध्ये. टॅन थीटा आपल्याला तयार करावा लागेल. यू ऑल नो दॅट टॅन थीटा इज नथिंग बट साइन थीटा अपॉन कॉस थीटा. मीन्स साइन थीटा अँड कॉस थीटा आर द बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज अँड टॅन थीटा कॅन बी ऑप्टेन बाय डिव्हिजन ऑफ दिस 2. सो लेट स्टार्ट हिअर डिव्हिजन. त्याच्या आधी तुम्हाला माहिती पाहिजे 0 upon any number, that number may be 1, 2, 3, whatever, any number. 0 upon any number we get answer 0. हे लक्षात ठेवा. Suppose any number divided by 0, then answer of this is not defined. Means this is not defined division, ज्याचा अजूनपर्यंत आन्सर नाही आहे. इन कॉलेज मॅथमॅटिक्स नॉट डिफाईन असं नाही लिहित त्याला लिहितात इन्फिनिटी. पण आत्ता तुम्हाला असं इन्फिनिटी नाही आहे. जेव्हा तुम्ही कॉलेजला जाल तेव्हा नॉट डिफाईन वर्ड तिथून निघून गेलेला असेल आणि इन्फिनिटी तिथे इंट्रोड्यूस झालं असेल. नॉट डिफाईनला इन्फिनिटी पण म्हणतात. अँड इफ एनी नंबर, सपोज वी हॅव एनी नंबर अँड अपॉन नॉट डिफाईन असं जर कॉम्बिनेशन आलं मीन्स एनी नंबर अपॉन इन्फिनिटी, देन वी गेट आन्सर 0. मीन्स वॉट? हा झाला फर्स्ट. 0 अपॉन एनी नंबर इज 0. नाऊ आय डिस्कस अबाउट दिस. ह्याच्यात मी काय लिहून दिलं तुम्हाला? सपोज आय हॅव 3 अपॉन 0, एनी नंबर अपॉन 0. आन्सर इज नॉट डिफाईन एन डॉट डी, और इन शॉर्ट वी कॅन राईट इट इन्फिनिटी. और हा नंबर जर खाली आला, सॉरी हे नॉट डिफाईन जर खाली आलं तर 0 इकडे चालला जातो. मग पुढचं कंडिशन काय आली? 3 अपॉन नॉट डिफाईन वी गेट हिअर 0. ह्या 3 कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. युझिंग दिस ट्रिक यू कॅन कम्प्लीट दिस टेबल. नाऊ what we get here? Tan theta equal to sin theta upon cos theta means what? 0 upon 1, 0 upon 1. 0 upon any number, answer is 0. So we get here 0. Here sin theta upon cos theta means what? 1 by 2 upon root 3 by 2. Just calculate this. In this calculation 2 get cancelled, so we get 1 by root 3. Now tan 45, we find here tan 45. So 1 by root 2 upon 1 by root 2. Whole terms get cancelled. Answer is 1.
So value of tan 45 is 1. What is tan 60? Root 3 by 2 divided by 1 by 2. So 2 get cancel. We get root 3 by 1, that is root 3 only, by 1 आपण लिहित नाही. Now last tan 90, 1 upon 0 means what? Any number upon 0. So look here, any number upon 0, answer is not defined. So we write here not defined. तर 9th स्टँडर्डमध्ये तुमचं जे ट्रिग्नोचे कन्सेप्ट होते त्या इथपर्यंत झाले. आता 10th स्टँडर्डला तुम्हाला ह्याच्या पुढचे रेशोज शिकायचे आणि नंतर कॉलेज मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला परत ट्रिग्नोची पुढची कन्सेप्ट शिकायची. आत्ता आपण ह्याच्या थोडा एक स्टेप पुढे जातो आहे. ओके, आत्ता ह्या स्टँडर्डला, आता 10th स्टँडर्डमध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्री रेशोच्या एक स्टेप पुढे सरकायचं आहे. बघा, साइन थीटा, फर्स्ट बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, नंतर कॉस थीटा, सेकंड ट्रिग्नोमेट्रिक रेशो टॅन थीटा, थर्ड ट्रिग्नोमेट्रिक रेशो. दीज आर द बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. ह्या स्टँडर्डमध्ये तुम्हाला जो पुढचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो शिकायचा आहे मीन्स नंबर 4, दॅट इज कोसेक थीटा. काय कोसेक थीटा? कोसेक थीटा इज ऑब्टेन फ्रॉम साइन थीटा. So cosec theta is defined as it is multiplicative inverse of sin theta. What is meaning of this? What is mathematical meaning of this? This means that cosec theta is nothing but multiplicative inverse means what? 1 upon sin theta. Remember this. Cosec theta equal to 1 upon sin theta. This relation can be written another way as, सपोज मी साइन थीटाला इकडे पाठवलं, कोसेक थीटा इकडे येईल, म्हणजे आपलं रेशो काय येईल. और वी कॅन राईट हिअर साइन थीटा इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा. सेम रिलेशन वी कॅन राईट इन 2 वे. दिस रिलेशन कॅन बी रिटन ॲज, सपोज मी याला इकडे पाठवलं कोसेक थीटाला, तर आपल्याला काय मिळेल? साइन थीटा मल्टिप्लाय बाय कोसेक थीटा इक्वल टू 1. और दिस इज थर्ड रिलेशन between sin theta and cosec theta. Or last way of writing this relation is cosec theta equal to, बघा आता हा ट्रायंगल आहे, हा 90 डिग्री, हा थीटा, दिस इज अपोजिट साइड, दिस इज adjacent side, and this is hypotenuse, I write in short. So what is sin theta? From this figure we write sin theta equal to opposite side, in short I can write here, upon hypotenuse. Now cosec theta is multiplicative inverse of sin theta. So cosec theta ची ह्या टाईपची डेफिनेशन काय? इनवर्स मीन्स व्हॉट? इट इज hypotenuse upon opposite side. So in 4 ways we write the information about cosec theta. Remember that cosec theta is the fourth trigonometric ratio which is obtained from sin theta. Sin theta पासून तयार झाला आहे तो. साइन थीटा आणि कोसेक थीटामध्ये काय रिलेशन आहे? कोसेक थीटा इज मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ साइन थीटा. सो कोसेक थीटा इज मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ साइन थीटा. इन दिस लाइन वी राइट साइन थीटा इकडे गेला, कोसेक इकडे आला, मीन्स साइन थीटा इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा. इथे काय लिहिलं आहे आपण? यांचं मल्टिप्लिकेशन विच इज 1. अँड व्हॉट वी राइट हिअर, दिस इज द बेसिक डेफिनेशन ऑफ कोसेक थीटा विच कॅन बी रिटन बाय युझिंग दिस फिगर. हे झालं सगळं पहिल्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या बाबतीमध्ये. नाव वी डिस्कस अबाउट द 5th ट्रिग्नोमेट्रिक रेशो, दॅट इज सेक थीटा. Sec theta, it is multiplicative inverse of cos theta. So what I can write in box number 1, here I write sec theta. काय असतं sec theta? It is multiplicative inverse of cos theta. और हा इकडे गेला, cos theta can be written as 1 upon sec theta. और sec theta इकडे गेला, cos theta multiply by sec theta equal to 1. or the last formula I can write from figure.
Now from figure, what is cos theta? The basic definition of cos theta is adjacent side upon hypotenuse. Now what is sec theta? Sec theta is multiplicative inverse of cos theta. So what I can write here? Sec theta equal to, in numerator I write here hypotenuse divided by adjacent side. So these are the four things related to the fifth trigonometric ratio, that is sec theta. Now we discuss about the last trigonometric ratio, that is cot theta. Cot theta. Now tell me, it is multiplicative inverse of what? Yes, it is multiplicative inverse of tan theta. So cot theta equal to 1 upon tan theta, or काय लिहाल इथे, tan theta can be written as 1 upon cot theta. Now in this box, cot theta इकडे गेला, tan theta multiply by cot theta equal to 1. Now in box number 4, we write from figure cot theta equal to, for that I must know tan theta. Tan theta कसं लिहितो आपण? tan theta opposite side upon adjacent side. So cot theta is multiplicative inverse of tan theta. So we write here adjacent side divided by opposite side. Now for this cot theta, I again have another box. Cot theta is also written as, now tan theta बद्दल सांगा मला. tan theta काय असतो? sin theta upon cos theta. मग cot theta काय? tan चा multiplicative inverse. So it is cos theta upon sin theta. This is the extra information about cot theta. So cot theta have 5 boxes. So remember these all concept. So students, तुम्हाला आता कळलं असेल बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कुठले आहेत? साइन थीटा, देन कॉस थीटा, टॅन थीटा. नाव फ्रॉम साइन थीटापासून कुठला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आपण इथे बघितला तो म्हणजे कोसेक थीटा. काय काय माहिती आहे कोसेक थीटाबद्दल? कोसेक थीटा इज मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ साइन थीटा अँड ते 4 बॉक्सेस जे कोसेक थीटाला रिलेट करतात. SC हे कॉम्बिनेशन आहे. नाव कॉस थीटाचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स काय आहे? सेक थीटा. कॉम्बिनेशन आहे C, हा फर्स्ट लेटर C, हिअर यस. सेक थीटा इज मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ कॉस थीटा अँड टॅन थीटाचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स काय आहे? कॉट थीटा. मीन्स पूर्ण ट्रिग्नोमेट्रीमध्ये, मीन्स ते ट्रिग्नोमेट्री तुमचं स्कूलचं असेल किंवा तुमचं कॉलेज मॅथमॅटिक्समधलं असेल, हे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत. ह्याच्यानंतर रेशोज असं कुठेच नाही आहे. हे एवढे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये स्टडी करावे लागतील. ओके, आता जो तुम्ही ट्रिग्नोच्या व्हॅल्यूंचा टेबल 9th स्टँडर्डमध्ये शिकलात तो या 3 व्हॅल्यू कंटेंट करणारा होता. आता 10th स्टँडर्डमध्ये तुम्ही सगळे रेशोज बघितले, सगळ्यांचं इंट्रोडक्शन बघितलं, त्याच्यामुळे हा कंप्लीट टेबल तुम्हाला आता लक्षात ठेवायचा आहे, रिमेंबर करायचा आहे. साईनचा टेबल तुम्हाला लर्न करावा लागेल. साइन 0ची व्हॅल्यू 0, साइन 91 या 2 व्हॅल्यू झाल्या की उरल्या 3. 1/2, 1/√2, √3/2. फक्त 3 व्हॅल्यूज तुम्हाला लर्न करायचे आहेत, फक्त ह्या 3 व्हॅल्यूज. कॉस थीटा हा सगळा रिवर्स लिहायचा. 1 सेकंड नंबरला आपण लिहितो आहे √3/2, 1 √3/2, 1/√2, 1/2, 0. And also remember here, any number upon 0, answer is not defined. Then 0 upon any number, answer is 0. And also remember, any number
upon not defined, answer is 0. Tan theta can be written as sin theta upon cos theta. So 0 upon 1, 0 upon any number 0, 1 by root 3, 1, then here root 3, any number upon 0, any number is 1, any number upon 0, it is not defined. Cosec theta, काय cosec theta? It is multiplicative inverse of sin theta. Means cosec theta is obtained from sin theta. सगळ्या व्हॅल्यूज ह्या आता 1 अपॉन घ्याव्या लागतील तुम्हाला. फर्स्ट आपण लिहितोय कोसेक 0 मीन्स 1 अपॉन 0, 1 upon 0, 1 upon 0 means any number upon 0, not defined. Now 1 by 2, next value is sin theta ची value 1 by 2 आहे. cosec theta याचा multiplicative inverse आहे. inverse means 2 by 1, 2 by 1 means it is 2. multiplicative inverse root 2 by 1 means it is root 2. multiplicative inverse 2 by root 3, 1 चा multiplicative inverse काय 1. हा झाला cosec theta complete. sec theta is multiplicative inverse of cos theta, but here we use trick. आपण याला cos theta वरनं काही फाइंड आउट नाही करत आहे, ह्याला आपण रिवर्स करतोय. म्हणजे रिवर्स तुम्ही याला पण केला आहे आणि आपण याला पण रिवर्स करतोय. कोसेकला रिवर्स करायचं 1, then 2 by root 3, then root 2, 2 and not defined. Now last cot theta. Cot theta is multiplicative inverse of tan theta, means tan theta चे सगळे नंबर्स आपल्याला multiplicative inverse मध्ये घ्यावे लागतील. So first cot 0, it is 1 upon tan 0, 1 upon 0, any number upon 0, not defined. Then 1 by root 3, multiplicative inverse is root 3, multiplicative inverse of 1 is 1, multiplicative inverse of root 3 is 1 by root 3, and here we get 1 upon not defined, means any number upon not defined, we get answer 0. So in today's lecture we learn about 3 new trigonometric ratio, then its relation with original trigonometric ratios, then the complete table of trigonometry. In next lecture we discuss about the identities, solved example and practice set. So take care and bye bye.